राज ठाकरे आणि मनसे याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल झाली आहे। एफआयआर दाखल करून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। उत्तर भारतीयांच्या विरोधामध्ये राज ठाकरे तिरस्कार पसरवत असल्याचं या याचिकेमधून मांडण्यात आलंय। उत्तर भारतीयांच्या विरोधामध्ये राज ठाकरे हिंसेला पाठिंबा देत आहेत असाही आरोप याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला। राज ठाकरेंच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करून पक्षाची मान्यता रद्द करा, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आदेश देण्याची याचिकेमधून मागणी झाली आहे। उत्तर भारतीय विकास सेना नामक पक्षाच्या सुनील शुक्ला यांनी ही याचिका केली आहे। सुनील शुक्ला मुंबईचेच रहिवासी असल्याचं याचिकेमध्ये नमूद झालंय। गेल्या वर्षी मनसेनं पक्ष कार्यालयावरती हल्ला केल्याचाही त्यांचा आरोप आहे। राजसाहेब ठाकरे, तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलेला आहे असं वाटतोय। ज्या बँकेत जाऊन तुम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केलं ते पण हिंदू आहेत, म्हणजे तुम्ही हिंदू विरोधी आहेत। राजसाहेब ठाकरे, आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहे। म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन ही याचिका केलेली आहे। तुम्ही संविधानाचं उल्लंघन करू शकत नाही, हिंदू लोकांना तुम्ही मारू शकत नाही। दरम्यान यावरती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते कोण भय्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग भय्याला इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात, याचा आम्हालाही विचार करावा। पण हा वाद चिघळण्याचा प्रयत्न कोणी करता असं मला वाटतंय का? कारण पत्र आलं, तुम्ही सगळ्यांनी मुळात तुम्ही याच्या वाटतं षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहेत जे कोण आहेत ते, आणि हे त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते। पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही, आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना इथे ठेवायचं की नाही याचा पण आम्ही विचार करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।